आता बातमी पुण्यामधून आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यामध्ये खलबतं सुरू आहेत। आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल कोल्हे पुण्यामध्ये अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी दोन्ही नेते पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी समोर येते। रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। रेवती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुण्यामध्ये मोठी खलबतं आपल्याला पाहायला मिळत आहेत। शरद पवार गटाचे नेते आता अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। नक्कीच सागर, खरं तर काहीच दिवसांपूर्वी, अगदीच 2 ते 3 दिवसांपूर्वी जेव्हापासून अजित पवार हे पुण्यात बैठका घेत आहेत तेव्हापासून एकच सूर होता, तो म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि त्या अनुषंगाने पावलं देखील उचलल्या जात होते। आणि आता 24 तारखेला स्वतः अजित पवार याबद्दलची घोषणा करणार असल्याची देखील माहिती आहे। आणि हे सगळं चालू असतानाच आता अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या जिजाई या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांच्यामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून खरं तर काही चर्चा होत आहे, बैठक होत आहे। तर आता या बैठकीनंतर नेमकं त्यांच्यात काय चर्चा झाली, राष्ट्रवादी हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित एकत्र येत आहेत काय विलनीकरण होतंय का, सगळ्या फक्त महापालिकासाठी एकत्र येतात, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि हे सगळं जेव्हा बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि रोहित पवार बाहेर येतील तेव्हाच काय ते स्पष्ट होईल। सागर, नक्कीच रेवती, त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।